नंदू काय रे एकदम पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं? काका ते पोलीस साहेब नमस्कार. अहो नंदूला चांगलं ओळखतो मी. नंदू काही चुकीचं काम करणार नाही. अहो चूक नंदूची नाही, नंदूच्या कार्ट्याची आहे. काय काय केलं त्याने? भाईगिरी करतो, मारामारा करतो, गावात हवा करायची म्हणे, म्हणून शाळेच्या दप्तरात हत्यार घेऊन फिरतो. काय सांगता? हत्यार? अरे परवापर्यंत तू आमच्या वावरात हागायला यायचा आणि मला पाहिलं अर्धवट सोडून पळायचा, आणि आता हत्यार? कसं आहे ना काका, आपल्याशी वाकडं त्याच्या डायरेक्ट नदीवर लाकडं. अरे माकडा आधी नीट उभा राय. याच असं काय करतो? तुला वाकडा करेल मी? काका आपल्या नादी नाही लागायचं, नाहीतर समजणे वाले को इशारा कॉफी लावा ताकद. अरे एवढी गरमी आहे तुमच्या अंगात ना, तर सैन्यामध्ये भरती व्हा, देशासाठी लढा. इथं काय फालतूगिरी करताय? अरे तुम्ही गुन्हेगारीकडे वळता, पण तुमच्या आई बापाची काय अवस्था होती याचा कधी विचार केलाय का तुम्ही? अहो याच्यावर गुन्हा दाखल केला तर त्याचं आयुष्य बर्बाद होईल, पण नंदूने तुमचं नाव सांगितलं म्हणून तुम्हाला बोलून घेतलं. करू का याच्यावर कारवाई? साहेब कारवाई करायची असेल ना तर या नंदूवर पण करा. का बरं? त्याने काय केलं? दुर्लक्ष. त्याच्या पोराच्या जडणघडणीवर दुर्लक्ष केलं ते. वेळीच त्याचं दप्तर तपासलं असतं, त्याच्या 2 थोबाडी दिल्या असत्या. आपला पोरगा कोणामध्ये राहतोय, काय करतोय, शाळेत जाऊन काय करतोय, त्याच्या दप्तरात काय आहे, मोबाईलमध्ये काय पाहतोय, कोणाच्या संगतीत राहतोय, याच्यावर जर वेळीच लक्ष दिलं असतं ना आजकालच्या पालकांनी, तर महाराष्ट्रातली अर्धी गुन्हेगारी कमी झाली असती. अहो तुम्ही टेन्शन नका घेऊ बाप्पा, आपले भाई ना सगळं बघून घेतील. बाई तो बघ तुझा बाई. घेऊन जा रे त्याला. कळलं काय पण त्या पोलिसांपुढं कोणताच भाई मोठा नाही, आणि त्यांच्या पुढं कोणाचंच काही चालत नाही. चाल माफी माग साहेबांची. तुला 10 वेळा सांगितलं नको अय, जाऊ. नंदू अय नंदू, आता हे पोरं मारल्याने नाही, चांगल्या विचारांनी सुधारतील.